वाडेगाव. अच्छा, काय समस्या येतील आपल्या? पाणी नळाला व्यवस्थित येत नाही, खराब पाणी येतं, कमी दाबात येतं, जे कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेज लाईनीचा प्रॉब्लेम आहे. जे मागचे नगरसेवक आले ना या वॉर्डामध्ये काही समस्या घेऊन सोडवण्यासाठी? नाही आले. अच्छा, ते इलेक्शन लागलं आहे, कोण कोण उभे माहिती आहे आपल्या ह्या वेळेस? कलेश्वर भाऊ रुपाताई. अच्छा, काय वाटतं कोण निवडून आल्यापैकी असं? रुपाताई. अच्छा, पण त्या आलं तर त्यांच्या काय अपेक्षा तुमची? त्यानंतर काय आमच्या सोयी व्यवस्थित झाल्या माझी बात झाली, आम्हाला काय दुसरे. कोणत्या प्रभागात आहे आपण आता बघा हे प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी. काय समस्या आहे तिथं? समस्या म्हणजे अशा आहेत दादा की बाबा पाण्याचे प्रॉब्लेम असतील, ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम असतील, बाकी पाईपलाईनचं असेल किंवा रस्त्याची कामं असतील, तर त्या समस्याच आहेत लोकांच्या भरपूर. ती झाली नाहीत का काम? हा नाही ना झाल्या नाहीत. आता असं वाटतं की बाबा इथून पुढे जर चेहरा नवीन द्यायचा असेल, उमेदवार जर आपलं म्हणजे कोणताही असो, राष्ट्रवादीची चांगली कामं आहेत इकडं, त्यामुळं राष्ट्रवादींनीच उमेदवार जर दिला तरी त्यांच्या मागे आम्ही एकजुटीने सर्वसामान्य जनता राहू शकतो. इच्छुक उमेदवार माहितीये का राष्ट्रवादीचे? हा, इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत ना. एक मनोज आबा गुले म्हणून आहेत, त्यांच्या सौभाग्यवती रुपालीताई मनोज आबा गुले आहेत, तर त्यांना ती संधी मिळावी. सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी भक्कम उभी राहील. कामं होतील का ते जर निवडून आले तर? हो, 100% होणार ना, त्यांची कामे होणार. कारण त्यांची कामे भरपूर आम्ही काही ठिकाणी पाहिलेली आहेत. रस्त्याच्या बाबतीत असतील, उपोषण बाबत असतील, सामाजिक कार्यक्षेत्रात असल्यामुळे त्यांची भरपूर कामं काही आम्ही ऐकलेली आहेत आणि पाहिलेली पण आहेत. बाकीचे पण उमेदवार आहेत? हा, आहेत ना, बाकीचे उमेदवार पण आहेत. पण त्यातून सुद्धा मला तर असं वाटतं की बाबा मनोज आबा सर्व काही करतील जनतेसाठी, तर त्यांना ही संधी मिळावी. आम्ही सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे. बघत आहोत आता. मोहम्मदवाडी. अच्छा, इलेक्शन लागले माहिती आपल्याला? हो माहिती. कोण कोण उभे माहिती वॉर्डामध्ये आपल्या? रुपालीताई, कलेश्वर भाऊ. अच्छा, इथल्या काय समस्या आहेत? पाणी येत नाही, कमी दाबात येतं, घाण पाणी येतं, अच्छा, काय वाटतं ड्रेनेज लाईन. काय वाटतं कोण सोडवतील समस्या तुमच्या? रुपालीताई आल्या निवडून तरी त्या सोडवतील. अच्छा, म्हणजे इथे नागरिकांना संधी दिली तर ते समस्या सोडतात मला वाटतं. हो. आता प्रभाग या प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरी. काय समस्या आहे तिथं? समस्या म्हणजे लोकांची समस्या आहे, पाणी सुविधा, रोड, रस्ते. नागरिकांना पाण्याची सुविधा नाही, टायमावर पाणी येत नाही किंवा काय काय दिवस नसतं पाणी. आधीच्या यांनी कामं केलेत का? आधीच्या नगरसेवकांनी काही कामं केलेली नाही तिथं. म्हणून आत्ता असं वाटतं नवीन चेहऱ्यांना संधी पाहिजे आणि दिली पाहिजे. लोकांनी गोरगरिबांना सुविधा भेटली पाहिजे पाणी. बरं, आपल्या प्रभागात कोणाचं वातावरण वाटतंय आता सध्या? आता जास्त आपल्या प्रभाग 41 मध्ये जास्त करून राष्ट्रवादीचं आहे, जास्त वातावरण आहे इथं. काही इच्छुक उमेदवार माहिती आहेत का राष्ट्रवादीचे? इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीचे मनोज आबा गुले आणि त्यांच्या सौभाग्य रुपालीताई मनोज आबा गुले यांचं वातावरण आहे राष्ट्रवादीमध्ये. इतर पण उमेदवार आहेत हो, राष्ट्रवादी? इतर पण आहेत ना. हा, बरं, काम करतील का कोण निवडून आलं तरी? आता आबांचं काम ऐकून आहे, उपोषण केलं होतं पाण्याबद्दल किंवा असे तो कानावर आहे आबांचं काम, पण ते करू शकतात. उमेदवार निवडून आले तर कामं करू शकतात आबा. 41. अच्छा, इलेक्शन लागले माहिती आपल्याला? हो, उमेदवार कोणी माहिती आपल्या प्रभागात? फिक्स व्हायच्यात ना. इच्छुक तरी इच्छुक पण आहेत भरपूर. काय नाव माहिती आपल्याला? माहिती मनोज आबा गुले, कलेश्वर गुले, सचिन गुले, बांदर, अच्छा नाना बांगे, बरेच जण आहेत. अच्छा अच्छा, कशी वाटते इलेक्शन ह्या वेळेस होईल? यावेळेस चुरसमध्येच होईल, एकतर्फी तर नाही व्हायची. जे आता चालू वातावरण आहे युती महायुती, कसं बघता? अजून तरी यांच्या फिक्सच नाही ना कुणाचं, नक्की कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय चाललं फिक्स नाही. अच्छा, तिथे स्थानिक समस्या काय तुमच्या इथल्या समस्या? समस्या म्हणजे रस्ते वगैरे, बाकी काही नाही. अच्छा अच्छा, मग ह्यावेळेस कोण असं बदल घडवू वाटतं तुम्हाला? कोण बदल घडवेल? काय डोक्यात व्यक्ती काय? आपल्या इकडं सगळ्यांचं चांगलं वातावरण आहे, सगळेच नातेवाईक असल्यामुळं सगळ्यांचं चांगलं वातावरण सगळ्यांचंच आहे. अच्छा अच्छा, विकास कामं कोण करतील? वातावरण काय वाटतं आपल्या प्रभागात? कोणत्या पक्षाचं? तर नक्की असं काही पक्ष म्हणून नाही, असं वातावरण म्हणतो. बीजेपी पण आहे,
राष्ट्रवादी आहे, लोक म्हणून नाही. आहे ना, राष्ट्रवादी वातावरण आहे आणि शिवसेनेचं पण आहे. आपला प्रभाग कोणता आहे हा? प्रभाग कोणता आहे एरिया कुठला आहे तराड वस्ती. अच्छा, मोहम्मदवाडीमध्ये. अच्छा, तुमच्या त्या स्थानिक समस्या काय होत्या तुमच्या इथल्या? काय समस्या काय होत्या समस्या? समस्या काय नाही, रोड आपलं पाणी आम्हाला आहे तसं काय असं म्हणजे अडचणी नाही आल्या आतापर्यंत. अच्छा अच्छा. इलेक्शन लागलं आहे, कोणता पक्ष बाजी मारतो असं वाटतंय? आता सगळीच वाटतात तशी, पण आहे गाड्या आहे जोरास. क्रमांक 41. अच्छा, इलेक्शन लागले माहिती आपल्याला? हो माहिती. अच्छा, कसं वातावरण इकडलं आपल्या प्रभागात? प्रभागात आहे वातावरण चांगलं आहे, पण आमच्या समस्या आहे, रोडच्या पाण्याच्या समस्या आहेत, त्या करावा समस्या दूर आमच्या. इथून जे मागे नगरसेवक होते त्यांनी समस्या पूर्ण केल्या नाहीत का? काय कमी राहील त्यांच्याकडून? काहीच नाही ग, म्हणजे काही केलेच नाही त्यांनी, रोड वगैरे काही केलेलं नाही. आम्हाला पाण्याचे नेहमी आमच्याकडे म्हणजे घाण पाणी येते, सारखं चांगलं पाणी येतच नाही आमच्याकडे. आता इच्छुक आणि नवीन मध्ये उभे राहतात, त्याला संधी देणार का? हो देणार ना, आबासाहेबांना आमचं मत आहे.